ह्याला मॅटर काय समजत नाही, पण भांडतात आहेत तिकडे, बेकार भांडतात आहेत, मारामारी जाते अख्खा. पेटवले रे, पेटवले उगाच कंटाळ करताय. काहीतरी नाही तुम्ही शांत बसा. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज ब्लॉग चालू केला आहे आणि आत्ता अचानक भयानक निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी. तर प्लॅन छोटंसं एक काम आहे ते करून लगेच परतीचा प्रवास असणार आहे, लगेच पुन्हा रिटर्न यायचं आहे. तर आजचा प्रवास असणार आहे आणि आज पण काही तिकीट वगैरे नाही, अचानक निघाल्यामुळे जनरल डब्यातून प्रवास करायचा आहे आपला. तर असा कोणती गाडी मिळेल काय मिळेल बघूया. आज रविवारचा आजचा हा ब्लॉग आहे खरं तर, आणि आज रविवार म्हटल्यावर गर्दी कुत्र्यासारखी असणार आहे. बॅग एकच आहे माझ्याकडे, त्यामुळे टेन्शन नाही. तर कसाही घुसला की जाऊ शकतो. तर आजचा प्रवास तुम्ही बघा. तर आता निघालो आहे मी संध्याकाळी. लालपरी आपली आलेली आहे संध्याकाळची. तर चला हप. जाकातीत आलोय आता. कोणती गाडी भेटेल त्याने जायचं आहे. ह्या बस रत्नागिरी नाही, तर रत्नागिरी बस येईल थोड्याच वेळात. बस आता आलेली आहे, तर चला. काकाला लावा बारगडे. गाडीत ऑलरेडी नेहमीप्रमाणेच गर्दी आहे. उतरू दे त्यांना, उतरू दे हो आधी. आलोय, उतरलोय आता बसमधून, चालत चालत चाललोय स्टेशनवरती. आलेला आपण आत्ता बसून अजून वेट करायला लागणार आहे. पहिला रेल्वे स्टेशन होता त्यावेळी म्हणजे चार्जिंगची वगैरे व्यवस्था काहीच नव्हती. म्हणजे एकच मोठा बोर्ड असायचा, तिथे सगळेजण चार्जिंग लावायचे तिथे जाऊन, आणि एवढी गर्दी असायची तिथं मोबाईल चार्जिंग करायला चान्सच नसायचे. आणि आत्ता मस्त केली व्यवस्था. तर इथे बघा, प्रत्येक सीट जवळ इकडं चार्जिंगचा प्लग दिलेला आहे. इकडे इथे बसलोय, जरा वेट करतोय. हे बसायलाच लागणार आहे गाडी येईपर्यंत, वेळ आहे भरपूर. तर निवांत मस्त की बसलोय, मोबाईल चार्जिंग लावायला, चार्जिंग होईल तेवढी. गर्दी आज वाढणार आहे. क्रिकेट खेळणारे खूप आहेत आलेले गावातून, म्हणजे आज शनिवार रविवार खेळायला जातात गावी. गाड्या किती लागल्या आहेत बघा इकडे. जशी ट्रेन येते तशा गाड्या लागलेल्या असतात इथं. आणि लगेचच जास्त वेळ गाडी थांबवून ठेवायची नसते इथे खरं तर, लगेचच गाडी सोडावी लागते इकडून. फक्त पोलीस व्हॅन आणि ॲम्ब्युलन्स यांना अलाउड आहे ते गाडी लावण्यासाठी. बाकी प्रायव्हेट गाड्या फक्त ट्रेन येतात त्यात तेवढ्या पुरत्या असतात, आणि नंतर मग त्या काढल्या जातात. म्हणजे काढायला सांगतात, परमिशन नाही जास्त वेळ तर गाडी लावून ठेवण्याची आतमध्ये, असं आहे. ह्या साईडला इथे रत्नागिरी रेल्वे स्टेशन रिक्षा स्टँड, म्हणजे रिक्षा लावण्यासाठी इकडे व्यवस्था आहे. तिकडून येऊन कसे केलेलं आहे बघा इकडं भारीमध्ये अशी.
तिकडून आणायची बाहेरून आणि इकडे आणायची अशी आहे. रिक्षावाल्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. लाईट काय वाटतच नाही हा. रात्री आहे नाही तर फोटोशूट करायला भारी वाटतं, म्हणजे मस्त फोटो येतात इथे. सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन होतं तेव्हा आम्ही फोटोशूट केलेलं होतं या ठिकाणी, या लाईट खाली. तिकीट काढायला आलोय आता मध्ये. तिकीट काढलेले आता आणि थोड्या वेळात खाली जाऊनच बसूया प्लॅटफॉर्मला. मग असं टेन्शन नाही, गाडी आली की आपला गेला. निघालोय आता खाली प्लॅटफॉर्म वरती जाण्यासाठी. चला. नेहमी पुढे बसतो, आज जरा पाठी जातो तिकडे. पाठी जाऊया चालत चालत. इंजिन आलंय कुठल्या तरी गाडीचं. कृपया लक्ष द्या. पटना वरून येणारी वाघागामा कारखानाची गाडी 1, 4, 4. कदाचित मँगलोर आले. गाड्या लेट आहेत आज यार. संडे संडे संडे. बंद आहे. कोणती गाडी आहे ही? उघडे कुठे आहेत डबे? गाडी बंद आहे. पटना ती आहे की काय? तेच म्हणलं. कोणती गाडी काय समजत नाही. नेमप्लेट पण नाही. हा थांबणार नाही वाटतं गाडी. कुठली गाडी आहे काय कळत नाही. तिकडे आले, ही गाडी आली ती वास्को द गामा पटना. पटना आले समोर गाडी. तिकडे तिकडे आले पटना. मँगलोर आले. मँगलोर एक्सप्रेस. गाडी आले आता. गर्दी मरणाची आहे. मारावर झालं मॅटर चाललंय. भांडणं झाले जोरात.
काय झालंय मॅटर काय समजत नाही. भांडतात आहेत तिकडे बेकार भांडतात आहेत मारामारी झाल्या. खाली कसे झोपलेत बघा इथे. मला सारखं उठायला लागतं इकडे वॉशरूम येत आहेत तिकडे. हे इकडे बसलेत खाली. इथे खाली बसलो होतो मी काहीतरी नाही तुम्ही शांत बसा. 4 दिवसात करायला लावले. तुम्हाला प्रेमाने सांगितलं की आता बघा तुमचं गर्दी बघा कशी आहे आणि आम्ही बसलेलं आहे असे गल्लीत बसलेलं आहे ते. पेटवले रे पेटवले उगाच कंदाळ करताय. गाणी म्हणा मोठ्यानं. पनवेल येणार आहे आता. पनवेलमध्ये उतरत आहेत. गर्दी थोडी कमी होणार आहे आता. मला बसायला भेटलंय मला. दादरला गाडी आता आलेली आहे.
आता मुंबईमध्ये आपण आलेलो आहे सकाळी आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. तर एक मिनिट थांबा. विमानाला की कंदाल खूप होते, आवाज येत नाही. तर आज ट्रेनमध्ये मुंबईमध्ये येताना भांडणं लागली होती, काहीतरी मॅटर झाला होता त्यांचा, पण नक्की कारण काय समजलं नाही. आणि ते नशीब तिथे शांत झाले ते लोक आणि ते भांडणं मिटली तिथे. आणि आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. प्रवासाचा आजचा व्हिडिओ होता, जरा कामानिमित्त मुंबईत आलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.